नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. तर आपल्या कार्यक्रमाचा जो आजच्या प्रोग्रामचा जो विषय आहे किंवा आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्याला स्क्रीनवरती टॉपिक दिसत आहे. तो म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवण्यासाठीची आवश्यक कृती प्लस योजना, म्हणजेच ऍक्शन प्लस प्लॅन. हा जो एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावरती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली जाणार आहे किंवा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जाणार आहेत, की जेणेकरून आपल्याला जेव्हा पाहिजे त्या गोष्टी जीवनामध्ये मिळवायच्या असतात किंवा परिणाम मिळवायचे असतात कोणत्याही बाबतीमध्ये. म्हणजेच काय, तर आपल्याला ज्या काही समस्या जीवनामध्ये असतात कोणत्याही व्यक्तीला, की आपल्याला काही जर आरोग्याच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतात, नातेसंबंधातल्या काही समस्या असतील किंवा इतर जीवनामध्ये कोणत्याही समस्या असतील, तर त्या समस्या आपल्याला संपूर्णपणे, म्हणजे 100% दूर करता आल्या पाहिजेत. आणि त्या समस्या संपूर्णपणे म्हणजे 100% दूर केल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळू शकतो. म्हणजे तो 100% चांगला किंवा जो योग्य परिणाम आहे तो तेव्हाच आपल्याला मिळणं शक्य होतं. आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक कृती प्लस योजना या संदर्भात आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे, की आपण नक्की कोणती कृती केली पाहिजे, त्यासाठी आपण कशा प्रकारे योजना आखली पाहिजे. म्हणजे ऍक्शन प्लस प्लॅन, कृती प्लस योजना, हे आपण प्रत्यक्षामध्ये कसं आणलं पाहिजे, या गोष्टी आपण प्रत्यक्षामध्ये कशा इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्याचं नियोजन केलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला आपल्या समस्याही दूर होऊ शकतात आणि आपल्याला जो पाहिजे असलेला परिणाम आहे तोही संपूर्णपणे किंवा 100% आपल्याला मिळणं शक्य असतं. अशा पद्धतीने आपण आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. ऍक्शन प्लस प्लॅन, कृती प्लस योजना यांचं यांचं या दोन्ही गोष्टींचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या नियोजनाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तर आपण सहजपणे कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर करून जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असलेले परिणाम मिळू शकतो. आता आपलं आपलं जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्य याचा भांडार आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, की आपल्या मनामध्ये जी काय अनंत शक्ती असते आपल्या अंतर्मनामध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये, तर त्याचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे किंवा त्याची त्या शक्तीची किंवा आपल्या आतमध्ये असलेल्या सामर्थ्याची आपण मदत घ्यायची आहे. आणि ती जर आपण मदत घेतली तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या समस्या कोणत्याही प्रकारच्या दूर करून आपल्याला पाहिजे असलेला जो परिणाम आहे तो मिळवू शकतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं, की फक्त बाह्य गोष्टींवरती अवलंबून न राहता आपल्या जवळच निसर्गाने जी काही आपल्याला शक्ती दिलेली आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त जाणून घ्यायचं आहे आणि त्याचा प्रत्यक्षामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. आता आपल्या अंतर्मनाची शक्ती किंवा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, आपल्या ब्रेनची शक्ती, आपल्या विचारांची शक्ती किंवा आपल्या आतमध्ये असलेली शक्ती, याच्यावरती भरपूर नॉलेज उपलब्ध आहे. सध्याचा जो इंटरनेटचा जमाना आहे किंवा लेटेस्ट जमाना आहे, की त्याच्यामध्ये या विषयावरची भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. भरपूर व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत युट्यूबवरती. फक्त आपण या विषयासंदर्भात किंवा आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीबद्दल आवश्यक ज्ञान किंवा जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. आणि त्या ज्ञानाचा किंवा त्या गोष्टींचा प्रत्यक्षामध्ये वापर करायला केला पाहिजे आपल्याला. म्हणजे सुरुवात करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपल्या आजच्या प्रोग्राममध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जाणार आहेत. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे 21 दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम, म्हणजे 21 डेज हेल्थ रिगेन प्रोग्राम या कार्यक्रमाच्या 19व्या दिवसामध्ये. जे कोणी हा प्रोग्राम किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्यांच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे, की आम्ही एक 21 दिवसीय कार्यक्रम घेत आहोत, आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम, हेल्थ रिगेन प्रोग्राम. त्या कार्यक्रमाचा हा 19वा दिवस आहे. तर या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे काय, की आपल्याला आपल्यापैकी कोणालाही काही आरोग्याच्या समस्या असतील, स्वतःला असतील किंवा कुटुंबामध्ये काही कोणाला आरोग्याच्या समस्या असतील, तर त्या समस्यातून आपल्याला बाहेर येण्यासाठी, म्हणजे फक्त आरोग्याच्याच नाही, तर आपल्याला इतर जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात त्यातून
संपूर्णपणे किंवा 100% बाहेर यायचं असेल आणि आपल्याला चांगलं आरोग्य मिळवायचं असेल किंवा इतर जीवनामध्ये ज्या काही आपल्याला समस्या दूर झाल्यानंतर चांगली परिस्थिती असते ती निर्माण करायची असेल, तर त्या संदर्भात आपल्याला सर्वांना यथायोग्य यथाशक्ती चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणे, तसंच प्रत्यक्ष मदत करणे, या प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा मदत करणे किंवा मार्गदर्शन करणे हा असा आमचा उद्देश आहे किंवा असा आमचा हेतू आहे. म्हणजे काय की 100% आरोग्य पुनर्प्राप्ती शक्य आहे. 100% हेल्थ रिगेन शक्य आहे. बऱ्याचशा लोकांना स्वतःला किंवा इतर काही फॅमिलीमध्ये कुणाला काय आरोग्याच्या समस्या असतात. तर अनेक लोकांच्या समस्या अनेक वर्षापासून असतात किंवा बऱ्याच कालावधीपासून असतात आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये हा विश्वास राहिलेला नसतो अजिबात, की आपल्याला 100% आरोग्य पुनर्प्राप्ती होईल. परंतु 100% आरोग्य पुनर्प्राप्ती शक्य आहे. 100% हेल्थ रिगेन शक्य आहे. हे आपण या कार्यक्रमामध्ये वेगळ्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. तसंच आपण इथून पुढच्या प्रोग्राममध्ये सुद्धा बरीचशी उदाहरणं जाणून घेणार आहोत. म्हणजे काय की कोणत्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक आजार, मग त्या स्वतःला असतील किंवा इतर फॅमिलीमध्ये कोणाला असतील, आपले कोणी जवळचे व्यक्ती असतील त्यांना असतील, लहान मुलांना असतील, तसेच जीवनामध्ये इतर कोणत्याही प्रकारच्या ज्या समस्या असतात आपल्याला, आर्थिक समस्या असतात, नातेसंबंधात समस्या असतात किंवा इतर कुठल्याही समस्या असतील, तर त्या 100% दूर होऊ शकतात. फक्त आपल्याला ते माहीत नसतं किंवा आपण फक्त बाह्य गोष्टींवरती अवलंबून राहिलेलो असतो. म्हणजे आपल्याला एखादा आजार असेल किंवा आरोग्याची समस्या असेल तर आपण फक्त एखाद्या डॉक्टरांच्या उपचारावरती किंवा दवाखान्याच्या उपचारावरती अवलंबून राहिलेलो असतो किंवा इतर काही आपल्याला समस्या असतात तेव्हा आपण जास्तीत जास्त बाह्य गोष्टींवरतीच अवलंबून राहिलेलो असतो किंवा आपण जास्तीत जास्त बाह्य गोष्टींची मदत घेत असतो. त्याच्यामुळे मग आपल्या समस्या बऱ्याचदा 100% सुटत सुटत नाहीत किंवा कधी कधी समस्या वाढत जातात. परंतु आपण जर आपल्या आतमध्ये असलेली जी अनंत शक्ती आहे, आपल्या मनामध्ये जे आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे, त्याची जर आपण मदत घेतली बाह्य गोष्टींसोबतच, तरच खऱ्या अर्थाने आपण कुठल्याही प्रकारच्या समस्यातून 100% बाहेर येऊ शकतो किंवा आपल्याला जे पाहिजे असलेले परिणाम आहे कोणत्याही बाबतीमध्ये पाहिजे असलेले परिणाम किंवा पाहिजे असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मिळवू शकतो. आता आपलं जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. त्याची हा प्रोग्राम ज्या लोकांनी आतापर्यंत अटेंड केलेला आहे त्यांना त्याची कल्पना आलेली आहे. परंतु जे कोणी लोक हा प्रोग्राम पहिल्यांदा बघत आहेत किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत, त्यांना सांगायचं म्हणजे की आपल्या अंतर्मनामध्ये किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये निसर्गाने आपल्याला खूप मोठी शक्ती दिलेली आहे. आणि ती शक्ती म्हणजे काय की ती अनंत शक्ती आणि सामर्थ्य आहे. याचा भांडार आहे आपलं मन. त्याचा वापर करून किंवा त्याची मदत घेऊन आपण जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो. कुठल्याही समस्या आपल्या दूर करू शकतो. फक्त त्यासाठी काय असतं की आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवण्यासाठी आवश्यक कृती प्लस योजना याचा योग्य प्रकारे समन्वय ठेवावा लागतो किंवा योग्य ती योग्य ती योजना आखून चांगल्या प्रकारच्या योजना आखून म्हणजे योग्य प्रकारचं नियोजन करून नियोजनपूर्वक आपल्याला योग्य ती कृती किंवा जी आवश्यक कृती आहे ती आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि आजच्या प्रोग्राममध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच सांगितलं जाणार आहे की आपण नियोजनपूर्वक आवश्यक कृती ही कशी केली पाहिजे किंवा त्याची योजना कशी आखली पाहिजे. म्हणजे ऍक्शन प्लस प्लॅन हे आपण 100% चांगल्या प्रकारे किंवा योग्यपणे कसं केलं पाहिजे या विषयावरतीच आजचा व्हिडिओमध्ये प्रोग्राममध्ये चर्चा केली जाणार आहे. तर याच्यामध्ये आपण वन बाय वन गोष्टी बघणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या कोणत्याही प्रकारच्या जीवनामध्ये समस्या असतील, त्या समस्या दूर करून म्हणजे कोणत्याही समस्या आपल्याला असतात, आरोग्याच्या असतात, आर्थिक समस्या असतात एखाद्या व्यक्तीला किंवा काही नातेसंबंधात समस्या असतात किंवा जीवनामध्ये इतर कुठल्याही ज्या काही समस्या असतात त्या दूर करून त्या प्रत्येक बाबतीमध्ये पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळवण्यासाठी ही जी कृती आहे ही आवश्यक कृती प्लस योजना आहे, तो ऍक्शन प्लस प्लॅन आहे, तो आपल्या नक्कीच कामाला येणार आहे. आणि या ऍक्शन प्लस प्लॅनचा कृती प्लस योजनेचा आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण याचा उपयोग करून घेऊ शकता, फायदा करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे काय की आपल्याला नक्की काय पाहिजे ते
विचारपूर्वक व एकदम स्पष्टपणे ठरवणे. आता बघा कसं असतं की आपलं जे मन आहे ते निसर्गाने आपल्याला विचार करण्याची आणि कल्पना करण्याची क्षमता दिलेली आहे किंवा शक्ती दिलेली आहे. त्याचा वापर करून कळत नकळतपणे आपण कोणत्याही प्रकारचा विचार करू शकतो, कोणत्याही प्रकारच्या कल्पना करू शकतो. म्हणजे कधी कधी आपण आपल्या विचारांकडे लक्ष पण नसतं की आपल्या मनामध्ये कुठले विचार चालू आहेत, कुठल्या कल्पना चालू आहेत. आणि असं सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये प्रत्येक 24 तासामध्ये साधारणतः 60,000पेक्षा जास्त विचार येतात. आता यातले बरेचसे जे विचार आहेत ते निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात किंवा परत परत होणारे असतात किंवा बिनकामाचे असतात. त्याच्यामुळे आपल्याला ही विचार करण्याची शक्ती किंवा कल्पना करण्याची जी क्षमता निसर्गाने दिलेली आहे त्याचा फायदा करून घेता येत नाही. परंतु याच शक्तीचा वापर करून किंवा या क्षमतेचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या बाबतीत असेल, आर्थिक बाबतीत किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला नक्की काय परिणाम पाहिजे. म्हणजे आपली कुठलीही समस्या असेल ती 100% दूर झाल्यानंतर जो परिणाम आपल्याला मिळू शकतो किंवा त्याच प्रकारचा परिणाम आपण ठरवायचा आहे की आपल्याला नक्की विचारपूर्वक स्पष्टपणे ठरवायचं की आपल्याला काय पाहिजे, विथ ऍब्सोल्यूट क्लॅरिटी. आणि हे ठरवत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची सध्याची जी काय आपली परिस्थिती असते एखाद्या व्यक्तीची त्याची आपल्याला अजिबात विचार करायचा नसतो किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल कसा होईल, जे आपण ठरवणार आहे ते तिथपर्यंत आपण कसं पोहोचायचं, त्यासाठी काय काय करावं लागेल, याचा आपल्याला अगोदर विचार करायचा नाही. कारण आपल्या मनामध्ये जी काही अनंत शक्ती आणि सामर्थ्य आहे ते एवढं जबरदस्त आहे आणि एवढं अनंत आहे की त्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या समस्या जीवनातल्या त्या दूर होऊ शकतात किंवा आपल्याला पाहिजे असलेले परिणाम मिळू शकतात. म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीला सध्या समजत नसेल की आपल्याला असलेल्या समस्या दूर करून पाहिजे ते परिणाम कसे मिळवायचे किंवा त्याला कुठलीही शक्यता दिसत नसेल, कुठलाही पर्याय दिसत नसेल, तरी सुद्धा त्याने त्याला जे पाहिजे ते ठरवायचं आहे. या बाबतीमध्ये बरीचशी उदाहरणं आपण अगोदर सांगितलेली आहेत किंवा नंतर सुद्धा सांगितले जाणार आहेत की ज्या लोकांनी असं केलं की त्यांना त्यांना सुद्धा कुठल्याही शक्यता दिसत नव्हत्या की त्यांच्या समस्या कशा दूर होतील, त्यांना पाहिजे ते परिणाम कसे मिळतील, तरी सुद्धा त्यांनी त्यांना पाहिजे होतं ते एकदम स्पष्टपणे ठरवलं. की एखाद्याला समजा आरोग्याची समस्या असेल, त्याने ठरवायचं की त्याला 100% चांगलं आरोग्य पाहिजे, 100% चांगलं शारीरिक आरोग्य पाहिजे, 100% चांगलं मानसिक आरोग्य पाहिजे. किंवा एखाद्याला काही झोपेची समस्या असेल, त्याने ठरवलं पाहिजे की त्याला रोज चांगल्या प्रकारे झोप लागली पाहिजे, रात्री शांत गाढ झोप लागली पाहिजे. किंवा एखाद्याला वजन कमी करायचं असेल किंवा जास्त करायचं असेल तर त्याने ठरवणं गरजेचं आहे त्याला वजन किती किती पाहिजे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या आपल्याला एकदम स्पष्टपणे ठरवायच्या आहेत, ही पहिली गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे ठरवणार आहे की आपल्याला काय पाहिजे, तर ते आपण जे आपलं लक्ष आहे किंवा जे काय आपण ठरवलेलं आहे ते आपण आपल्या नोटबुकमध्ये किंवा वहीमध्ये लिहायचं आहे, स्वतःच्या हाताने हाताने लिहायचं आहे. त्याचं कारण म्हणजे काय, की जेव्हा आपण आपलं गोल किंवा लक्ष लिहितो तर ते साध्य होण्याची किंवा ते प्राप्त होण्याची जी शक्यता आहे ती 42% वाढते. त्याच्यामुळे आपल्याला आपलं काम सोपं होतं. म्हणून आपल्याला जे पाहिजे ते आपण स्पष्टपणे ठरवायचं आहे आणि ते आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. याच्यातली दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवण्यासाठी जी आवश्यक कृती प्लस योजना, यातली दुसरी गोष्ट आता आपण बघणार आहोत. तर आपल्याला ही जी पहिली गोष्ट आहे ना ती लवकरात लवकर करायची आहे. म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी जीवनामध्ये पाहिजे असतात त्या जर आपल्याला खऱ्या अर्थाने मिळवायच्या असतील किंवा आपल्या समस्या दूर करायच्या असतील तर आपल्याला काय पाहिजे हे आपण स्पष्टपणे ठरवायचं आहे आणि ते पटदिशी लवकरात लवकर आपण नोटबुकमध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपलं स्पष्टपणे ठरवायचे आहे. एकापेक्षा आपले म्हणजे आपले आपण एका वेळेस अनेक 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 गोष्टी ठरवू शकतो, अनेक गोल्स लिहू शकतो. 10, 15, 20, 25, 50, 100, ज्या ज्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये पाहिजेत कुठल्याही बाबतीमध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये असे प्रत्येक बाबतीतले आपण गोल्स लिहू शकतो किंवा ठरवू शकतो. ते आपल्याला लवकरात लवकर गोष्ट करून घ्यायची आहे. जेवढं आपल्याला लवकरात लवकर शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आपण ही गोष्ट पूर्ण करायची आहे. आपल्याला पाहिजे ते गोष्टी एकदम विचारपूर्वक व स्पष्टपणे ठरवणे. याचं कारण म्हणजे काय असतं की आपल्या मनामध्ये असंख्य विचार सातत्याने चालू असतात किंवा कळत नकळतपणे येत असतात. त्याच्यामुळं ही गोष्ट जर आपण पटदिशी नाही केली तर कदाचित असं होतं की आपण या गोष्टी आपल्याकडून नंतर होत नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे की जे आपण ठरवलेलं आहे
म्हणजे आपलं जे काय आपण लक्ष ठरवलंय, आपलं जे काही गोल्स लिहिलेलं आहे नोटबुकमध्ये, आपण ठरवून आपण जे काही गोल लिहिलेलं असेल नोटबुकमध्ये, तर जे आपण ठरवलेलं आहे ते आपल्याला मिळणारच किंवा आपण मिळवणारच, अशी सकारात्मक आशा व दृढ विश्वास ठेवणे किंवा निर्माण करणे. आता या पहिल्या दोन गोष्टी जर एखाद्या व्यक्तीने केल्या तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्याला पाहिजे असलेल्या गोष्टी मिळू शकतात किंवा त्याच्या समस्या दूर होऊ शकतात. म्हणजे बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असा चमत्कार झालेला आहे किंवा त्यांनी फक्त या पहिल्या दोनच गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला नक्की काय पाहिजे ते एकदम स्पष्टपणे ठरवणे, त्यांनी ठरवलेलं आहे. तसंच जे आपण ठरवलेलं आहे ते मिळणारच किंवा आपण मिळवणारच, अशी सकारात्मक आशा म्हणजे शक्य आहे आणि दृढ विश्वास त्यांनी मनामध्ये निर्माण केला आणि तो विश्वास टिकून ठेवला. होप अँड फेट म्हणजे काय असतं की आपलं जी मनाची शक्ती आहे, आपली जी मानसिक शक्ती आहे, ती विश्वास या गोष्टीवरती काम करते, बिलीफ सिस्टम वरती काम करत असते. तशा प्रकारचे विश्वास आपल्या कळत नकळतपणे मनामध्ये निर्माण होतात किंवा आपण ते करतो आणि ते टिकून ठेवतो किंवा टिकून राहतात. तशाच पद्धतीचे आपल्याला परिणाम मिळतात कोणत्याही बाबतीमध्ये. त्याच्यामुळं आपण ही दुसरी गोष्ट केली किंवा या पहिल्या दोन गोष्टी केल्या, आपल्याला नक्की काय पाहिजे ते एकदम स्पष्टपणे ठरवून ते मिळणारच अशी सकारात्मक आशा आणि दृढ विश्वास मनामध्ये निर्माण केला, तर आपलं काम एकदम सोपं होणार आहे. किंवा फक्त या दोन गोष्टी केल्यामुळे सुद्धा कळत नकळतपणे बऱ्याच लोकांच्या समस्या दूर झालेल्या आहेत किंवा त्यांना पाहिजे असलेले परिणाम मिळालेले आहेत. म्हणजे या दोन गोष्टी एवढ्या पॉवरफुल आहेत. बाकीच्या गोष्टी आपण जर केल्या तर त्याने पण आपल्याला ऍडिशनली फायदा होणारच आहे, परंतु ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट त्या संदर्भातच आहे की जेव्हा आपण मनामध्ये सकारात्मक आशा आणि दृढ विश्वास निर्माण करतो, तर साहजिकच आपल्याला आपण जो मनामध्ये निर्माण केलेला विश्वास आहे, सकारात्मक आशा किंवा जो विश्वास निर्माण केलेला आपण, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सातत्याने टिकवून ठेवायचा आहे किंवा वाढवायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका आहे त्याला मनामध्ये थारा द्यायचा नाही. झिरो डाऊट्स म्हणतात त्याला, ते आपण करायचे की जेणेकरून आपल्याला फायदा त्याचा होणार आहे. चौथी गोष्ट आहे की जेव्हा आपण किंवा कुठलाही व्यक्ती त्याला जे पाहिजे असतं ते ठरवतो आणि ते मिळणार आहे किंवा मिळणारच किंवा तो मिळवणार अशी मनामध्ये एक विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वास टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तो व्यक्ती. पण बरेचदा काय होतं की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्याला मनामध्ये शंका येऊ शकतात, डाऊट येऊ शकतात किंवा कधी कधी पाहिजे असलेल्या गोष्टी लगेच मनासारख्या होत नाहीत. त्याच्यामुळे त्याचा विश्वास कमी होऊ शकतो किंवा त्याच्या मनामध्ये काही शंका येऊ शकतात. असं जर झालं तर त्या व्यक्तीला पाहिजे असलेल्या गोष्टी मिळणार नाहीत किंवा त्या समस्याही दूर होणार नाहीत. आणि तसं होऊ नये म्हणजे काय की सर्व प्रकारच्या समस्या 100% सुटाव्यात आणि पाहिजे असलेले परिणाम सुद्धा मिळावेत, यासाठी लगेच त्या व्यक्तीने असा दृढ संकल्प करायचा आहे की आपण जे ठरवलेलं आहे ते कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा दृढ संकल्प किंवा पक्का निश्चय करायचा. याच्यामुळे काय होतं की जो मनामध्ये विश्वास निर्माण झालेला असतो, तो विश्वास वाढायलाही मदत होते, तो विश्वास टिकून राहायलाही मदत होते. तसंच जी कृती करणं गरजेचं असतं, कळत नकळतपणे ज्या कृती होणं गरजेचं असतं समस्या दूर होण्यासाठी किंवा पाहिजे ते परिणाम मिळण्यासाठी, त्या कृती सुद्धा एकदम उत्साहाने होतात, विश्वासाने होतात. त्याच्यामध्ये सातत्य राहतं किंवा संयम सुद्धा टिकून राहायला मदत होते आणि त्याच्यामुळं निश्चितपणे पाहिजे असलेले परिणाम सुद्धा मिळतात. त्याच्यामुळे दृढ संकल्प किंवा पक्का निश्चय करणं गरजेचं आहे. पाचवी जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे अत्यंत तीव्र इच्छा निर्माण करणे. त्याला म्हणतात बर्निंग डिझायर. की मनामध्ये आपल्याला अत्यंत तीव्र इच्छा निर्माण झाल्याशिवाय कधी कधी काय होतं की बऱ्याचदा आपल्याला माहित असतं की आपल्याला काय पाहिजे किंवा आपण ठरवलेलं असतं किंवा लिहिलेलं पण असतं गोल आपल्या वहीमध्ये किंवा आपण मनामध्ये विश्वास सुद्धा निर्माण केलेला असतो किंवा करत असतो. परंतु त्या गोष्टी चांगल्या प्रकारे किंवा परिणामकारकपणे होण्यासाठी मनामध्ये आपण काय करायचं की अत्यंत तीव्र इच्छा किंवा बर्निंग डिझायर निर्माण करायची. याचा अनुभव आपण जीवनामध्ये घेतलेला असतो. कळत नकळतपणे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला जीवनामध्ये मिळाल्या
म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जीवनामध्ये मिळालेल्या असतात की ते मिळण्याची कुठेही शक्यता आपल्याला दिसत नव्हती, तरी सुद्धा त्या गोष्टी मिळालेल्या असतात. याचं कारण म्हणजे कळत नकळतपणे आपल्या मनामध्ये ती तीव्र इच्छा निर्माण झालेली असते. त्यामुळे आपण या गोष्टीलाही अत्यंत महत्त्व देणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत, पहिल्या ज्या 5 गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर करायच्या आहे. जेवढं आपल्याला लवकरात लवकर शक्य तेवढं करायचं आहे, की आपण आपल्याला जे गोल्स आहेत किंवा आपल्याला जे पाहिजे पाहिजे ते लवकरात लवकर ठरवायचं आहे स्पष्टपणे. ते लिहायचंय नोटबुकमध्ये. त्यानंतर मनामध्ये सकारात्मक आशा आणि दृढ विश्वास निर्माण करायचा आहे लवकरात लवकर. तो टिकून ठेवण्यासाठी पण सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. आणि हा जो चौथी गोष्ट आहे तो म्हणजे आपण जे ठरवलेलं आहे ते कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा जो दृढ संकल्प आहे तोही आपल्याला लवकरात लवकर करायचा आहे. पक्का निश्चय सुद्धा लवकरात लवकर करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला सहजपणे समस्या सुटायला आपल्या किंवा पाहिजे ते परिणाम मिळायला मदत होऊ शकते. तसंच मनामध्ये जी तीव्र इच्छा आपल्याला निर्माण करायची आहे ती सुद्धा आपल्याला लवकरात लवकरच करायची आहे. आणि ती जी तीव्र इच्छा आपण मनामध्ये निर्माण केलेली असेल ती सुद्धा आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये टिकून त्यानंतर जी 6वी गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मक स्वयंसूचनांचा प्रभावी वापर, यूज ऑफ पॉझिटिव्ह अफर्मेशन. या विषयाबद्दल आपण मागच्या प्रोग्राममध्ये चर्चा केलेली होती, किंवा त्या या संदर्भात YouTube वरती सुद्धा बरेचसे व्हिडिओ अवेलेबल असतात. की आपल्याला काय करायचं आहे, की आपल्यापैकी ज्या लोकांना समस्या असतील त्यानुसार प्रत्येकाला स्वयंसूचना किंवा अफर्मेशन बनवून दिले जातील. तर त्यांनी ज्या लोकांना हे अफर्मेशन बनवून दिले जातात त्यांनी हे अफर्मेशन सारखे वाचायचे आहेत. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी जो शेवटचा अर्धा तास असतो किंवा शेवटचे 15-20 मिनिटं असतात त्याच्यामध्ये आपण हे सकारात्मक स्वयंसूचना किंवा अफर्मेशन वाचायचे आहेत किंवा त्याचं चिंतन करायचं आहे. तसंच सकाळी उठल्यानंतर पहिले 15-20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण या स्वयंसूचना किंवा अफर्मेशन वाचायचे किंवा त्याचं चिंतन करायचे. तसंच आपण जे आपले गोल्स लिहिलेले असतात ते सुद्धा आपल्याला वाचायचे. आणि हे हे आपल्याला सातत्याने करायचं आहे रोजच्या रोज. त्याच्यामध्ये कसं असतं, की कधी कधी आपल्याला आपले अनेक गोल असतात किंवा आपल्याला बऱ्याच स्वयंसूचना आपण बनवून दिल्या जातात. आपल्या समस्येनुसार किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला बरेच अफर्मेशन किंवा स्वयंसूचना बनवून दिल्या जातात. तर त्याच्यामधलं आपल्याला एक प्रायोरिटी द्यायची आहे, की ज्या गोष्टी आपल्याला अगोदर पाहिजे असतात, ज्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर पाहिजे असतात त्या संदर्भात आपल्याला कोणत्या स्वयंसूचना अगोदर म्हणायच्या किंवा कोणत्या गोष्टींचं चिंतन अगोदर करायचं हे आपल्याला सांगितलं जाणार आहे. त्यानुसार आपण ते करायचं आहे. पण ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सातत्याने रोजच्या रोज करायची आहे, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने नियोजन करायचे. तर आता आपण 7वी गोष्ट बघूया. 7वी गोष्ट आहे कल्पनाशक्तीच्या जादूचा नियोजनपूर्वक उपयोग करून घेणे. आपण मागच्या काही प्रोग्राममध्ये या या विषयावरती चर्चा केलेली होती, की निसर्गाने जसे आपल्याला विचार करण्याची शक्ती दिलेली असते त्याच प्रकारे आपल्याला कल्पना करण्याची किंवा इमॅजिनेशनची शक्ती दिलेली आहे, व्हिज्युअलायझेशन पॉवर दिलेली आहे. त्याचा वापर करून आपल्याला ज्या प्रकारे शिकवलं जाणार आहे किंवा ज्या प्रकारे आपल्याला शिकवलेलं असेल एखाद्या व्यक्तीला ज्या प्रकारे सांगितलेलं असेल त्या प्रकारे आपण ते व्हिज्युअलायझेशन पद्धतीचा अवलंब करायचा आहे. ही टेक्निक सुद्धा आपल्याला रोज फॉलो करायची आहे, कमीत कमी 2 वेळा. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये रात्री जेव्हा आपण झोपतो झोपण्यापूर्वी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये त्याचा आपल्याला अवलंब करायचा आहे. तसंच
सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिला जो अर्धा तास आहे, त्या अर्ध्या तासामध्ये आपण या गोष्टीचा अवलंब करायचा आहे किंवा या पद्धतीचा वापर करायचा आहे सातत्याने. तसंच जर आपल्याला कधी दुपारच्या वेळेमध्ये ही वेळ मिळाला, तर 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 आपण या टेक्निकचा किंवा या पद्धतीचा आपण वापर करायचा आहे, की जेणेकरून आपल्या ज्या सर्व समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होऊन आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळायला मदत होऊ शकते. आणि ही अत्यंत जबरदस्त टेक्निक आहे, जबरदस्त पद्धती आहे. विशेषतः जेव्हा आपल्याला समजत नसतं किंवा बऱ्याच लोकांना समजत नाही की आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात किंवा एकाच वेळेस अनेक समस्या असतात, त्या दूर होण्याची कुठलीही शक्यता दिसत नसते किंवा त्यांना कुठलाही पर्याय समोर दिसत नसतो. तेव्हा ही पद्धत अत्यंत कामाला येते किंवा ज्या लोकांना अशी काही परिस्थिती जीवनामध्ये निर्माण झाली होती, तर त्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या अशक्यप्राय समस्या किंवा कुठलीही शक्यता दिसत नसणाऱ्या समस्याही त्यांच्या दूर झालेल्या आहेत आणि त्यांना पाहिजे ते परिणाम मिळालेले आहेत. एवढी ही जबरदस्त पद्धत आहे. आठवी गोष्ट आहे योग्य मार्गदर्शन मिळवणे. या विषयावरती पण आपण प्रोग्राममध्ये चर्चा केलेली होती, की आपल्याला काय करायचं की जेव्हा आपल्याला कुठलीही शक्यता दिसत नसते की आपल्या समस्या दूर होऊ शकतात, आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात, तेव्हा आपण हे योग्य ते मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. निसर्गाच्या माध्यमातून किंवा वैश्विक शक्तीच्या माध्यमातून किंवा ईश्वरी शक्तीच्या माध्यमातून आपण अशा प्रकारे मार्गदर्शन मिळवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही पद्धती वापरायच्या आहेत. ते म्हणजे आपण सातत्याने ही ऍक्टिव्हिटी करू शकतो. कधी पण ही ऍक्टिव्हिटी कधी पण करू शकतो, कोणत्याही वेळे करू शकतो. जेव्हा आपण थोडं कमीत कमी 4-5 मिनिटं आपण 5 मिनिटं आपण शांततेने असं मार्गदर्शन मागू शकतो निसर्गाला किंवा ईश्वराला किंवा वैश्विक शक्तीला, की आपल्याला जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या संपूर्णपणे सोडवण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी आणि आपल्याला पाहिजे असलेला परिणाम मिळण्यासाठी किंवा आपलं सगळं काही चांगलं होण्यासाठी आपण जसं एखाद्या व्यक्तीशी बोलतो किंवा एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन मागतो किंवा एखाद्या व्यक्तीची मदत मागतो, तसं आपण त्या वैश्विक शक्तीला किंवा निसर्गाला किंवा आपल्या ईश्वराला किंवा आपल्या आपल्या पलीकडे जी शक्ती आहे, मानवी शक्तीच्या पलीकडे जी शक्ती आहे, त्या शक्तीला आपण असं सातत्याने मार्गदर्शन मागत राहायचं आहे. आणि हे मार्गदर्शन मागत असताना सुद्धा आपण एकदम उत्साहाने, मनापासून, तसंच संपूर्णपणे विश्वासाने आपण हे मार्गदर्शन सातत्याने मागत राहायचे. आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या समस्येचं उत्तर सापडत नाही किंवा कुठलीही शक्यता दिसत नाही किंवा आपल्याला आपल्या समस्या कशा दूर करायच्या हे माहीत पडत नाही किंवा आपल्याला काहीतरी पर्याय सापडत नाही, काहीतरी मार्ग सापडत नाही, तोपर्यंत आपण हे सातत्याने संपूर्ण विश्वासाने, उत्साहाने करत राहायचे. ही ऍक्टिव्हिटी साधारणतः 2-3 मिनिटांमध्ये पण सुद्धा पूर्ण होत असते. या ऍक्टिव्हिटीसाठी, या गोष्टीसाठी जरी 2 मिनिटं दिले तरी सुद्धा पुरेसे आहेत. फक्त त्याच्यामध्ये सातत्य आणि विश्वास महत्वाचा आहे. आणि हे अशा प्रकारे जेव्हा आपण मार्गदर्शन मागत असतो, ते करत असताना आपल्याला ही ही कृती सुद्धा अजून एक गोष्ट करायची आहे सातत्याने. ती म्हणजे आपल्याला वैश्विक शक्तीला, ब्रह्मांडीय शक्तीला, ईश्वराला किंवा आपल्या अंतर्मनाच्या शक्तीला किंवा समस्त सर्व ज्ञात अज्ञात घटकांना किंवा लोकांना आपण आभार व्यक्त करत राहायचे किंवा धन्यवाद देत राहायचे. म्हणजे काय असतं की आपल्याला जे काही मानवी जीवन मिळालेलं आहे, तर या मानवी जीवनासोबतच आपल्याला असंख्य गोष्टी मिळालेल्या असतात, आतापर्यंत मिळत असतात आणि इथून पुढे सुद्धा मिळणार आहेत. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळते किंवा इतर सुद्धा गोष्टी आपल्याला जीवनामध्ये मिळालेल्या असतात आणि मिळत असतात. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी समस्त निसर्गाला, ईश्वराला किंवा अनेक ज्ञात अज्ञात घटकांना, लोकांना, आपण सर्वांना सातत्याने धन्यवाद दिले पाहिजेत किंवा देत राहिले पाहिजे. कारण प्रत्येक दिवसागणिक आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी सुद्धा मिळत असतात. याला म्हणतात ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी. तर ही जी काय ऍक्टिव्हिटी आहे ही सुद्धा आपण सातत्याने केली पाहिजे किंवा करत राहिले पाहिजे. याच्यामुळे सुद्धा या या कृतीमुळं बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये अक्षरशः जादू झालेला आहे किंवा मिरॅकल झालेला आहे, मॅजिक झालेलं आहे, फक्त ही गोष्ट किंवा ही कृती सातत्याने केल्यामुळं. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण
एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली आणि जर आपण त्याला थँक्यू म्हणलो किंवा मनापासून एकदम मनापासून धन्यवाद दिले, तर त्या व्यक्तीला सुद्धा एकदम आनंद होतो किंवा त्याला पण एकदम चांगलं वाटतं आणि तो व्यक्ती पुढच्या वेळेस अजून आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करतो. फक्त आपण त्याला धन्यवाद मनापासून दिल्यामुळे. तसंच आपण निसर्गाला किंवा ईश्वराला किंवा वैश्विक शक्तीला जर सातत्याने धन्यवाद देत राहिलो, तर आपल्याला ज्या ज्या काही आपल्या समस्या असतात त्या दूर व्हायला मदत होते. तसंच ज्या काही इतर गोष्टी आपल्याला आवश्यक असतात त्या सुद्धा मिळायला मदत होत असते आपल्याला. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असते तिसरी म्हणजे की जेव्हा आपण असं सातत्याने मार्गदर्शन मागत असतो किंवा त्या दरम्यान आपण सातत्याने धन्यवाद देणे, आभार व्यक्त करणे किंवा ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी फॉलो करत असतो. हे सातत्याने जेव्हा आपण चालू ठेवतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं किंवा आपल्या समस्या संदर्भात मार्गदर्शन मिळतं. मग तेव्हा मात्र आपण त्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी करायची असते लगेचच्या लगेच. पण जसं आपल्याला मार्गदर्शन मिळेल तर हे मार्गदर्शन एकदम योग्य असतं, 100% योग्य आणि अचूक असतं मार्गदर्शन. तर त्याची आपण त्या मार्गदर्शनाची आपण अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे हे मार्गदर्शन कुठल्याही माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या घटनेच्या माध्यमातून, एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून, एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून, एखाद्या प्रसंगाच्या माध्यमातून किंवा काही लोकांना अगदी स्वप्नामध्ये सुद्धा असं मार्गदर्शन मिळालेलं आहे. जेव्हा आपल्याला असं मार्गदर्शन मिळतं त्याची आपल्याला एकदम खात्री पटते. अशा पद्धतीनेच ते आपल्याला गायडन्स मिळतो. आणि जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने खात्रीशीरपणे मार्गदर्शन मिळतं गायडन्स भेटतो, तेव्हा मात्र आपण त्याची लगेचच्या लगेच अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे आपल्या समस्या सहजपणे दूर होतात आणि आपल्याला पाहिजे असलेले परिणाम सुद्धा मिळतात. त्यानंतर जी नवी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या जीवनामधल्या काही समस्या दूर करायच्या असतात आणि पाहिजे ते परिणाम मिळवायचे असतात, तेव्हा आपली जी दिनचर्या आहे आणि त्यातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आपला आहार, विहार, व्यवहार, निद्रा या गोष्टींना सुद्धा आपण महत्व देणं गरजेचं आहे. किंवा ज्या दिनचर्येमुळे किंवा ज्या डेली रुटीनमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो आपल्याला आपल्या समस्या सोडवण्यासाठी, तसंच पाहिजे असलेले परिणाम मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो किंवा मदत होऊ शकतं, अशाच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. या गोष्टी सहजपणे आपल्याला समजतात की चुकीच्या गोष्टी कुठल्या आहेत, योग्य गोष्टी कुठल्या असतात, चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत, बरोबर गोष्टी कुठल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला सहजपणे समजतं की आपण काय खाल्लं पाहिजे किंवा आपण कुठल्या कुठल्या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजेत, कशा प्रकारे आपण कुठल्या वातावरणात राहिलं पाहिजे, कुठल्या लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, कशा प्रकारचं आपलं वागणं असलं पाहिजे, झोप आपण कशा प्रकारे घेतली पाहिजे चांगल्या वेळेमध्ये, नैसर्गिक वेळ कुठली झोपायची, या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा माहित असतात. आणि आपण अशा चांगल्या चांगल्या सवयी सुद्धा स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत की डेली बेसवरती आपण अशा चांगल्या चांगल्या सवयी किंवा अशा गोष्टी असतात त्या केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्या समस्या दूर होण्यासाठी किंवा पाहिजे असलेले परिणाम मिळण्यासाठी मदत होऊ शकते. उदाहरणार्थ की काही सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, नंतर दररोज काही व्यायाम करणे, योगा ऍक्टिव्हिटी करणे, मेडिटेशन करणे, मोकळ्या हवेत फिरायला जाणे, काही चांगलं वाचन करणे, चांगल्या लोकांच्या संपर्कात सातत्याने राहणे. म्हणजे अशा ज्या काही चांगल्या चांगल्या सवयी असतात त्या आपल्याला लगेच समजतं की चांगल्या सवयी किंवा गोष्टी कोणकोणत्या आहेत किंवा चुकीच्या सवयी किंवा चुकीच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहित असतं. तरी आपण त्या चांगल्या सवयी आपण लावून सातत्याने करून आपण सहजपणे आपला फायदा करून घेऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे शेवटच्या दोन गोष्टी आहेत त्या पण अत्यंत महत्वाच्या आहेत. 11 आणि 12 नंबरची गोष्ट ते म्हणजे काय की जेव्हा आपल्याला माहित होतं की आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कृती काय केली पाहिजे किंवा आमच्याकडून किंवा इतर काही जे तज्ञ लोक असतात त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला मार्गदर्शन केलं जातं की आपल्या समस्या दूर होण्यासाठी किंवा पाहिजे ते परिणाम मिळवण्यासाठी आपण नक्की काय केलं पाहिजे, तेव्हा आपण ती कृती सातत्याने सुरू ठेवायची आहे. जेवढे दिवस आपल्याला सांगितलं असेल, जेवढा कालावधी करता आपल्याला कृती सांगितलेली असेल की समजा 2 आठवडे, 3 आठवडे, 1 महिना, 2 महिना, 3 महिना, तोपर्यंत आपल्याला ती कृती सातत्याने सुरू ठेवायची आहे की जेणेकरून आपल्या ज्या समस्या असतात त्या सहजपणे किंवा 100% दूर होऊ शकतात आणि पाहिजे असलेले आपल्याला परिणाम मिळू शकतात.
कारण कृतीमध्ये सातत्य असणं हे महत्वाचं आहे. कारण काय होतं, कधी कधी एखाद्या व्यक्तीला ज्या काही समस्या असतात त्या एका दिवसात किंवा एका महिन्यात निर्माण झालेल्या नसतात. त्या समस्या ज्या एखाद्या व्यक्तीला असतात त्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक वर्षापासून कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या त्याचा तो परिणाम असू शकतो. त्याच्यामुळे कृतीमध्ये सातत्य असणं किंवा जेवढा कालावधी करता आपल्याला सांगितले तेवढ्या कालावधीपर्यंत सातत्य ठेवणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या दरम्यान 12वी गोष्ट म्हणजे काय की आपला संयम आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं की आपल्याला जर आपण आपला संयम किंवा पेशन्स जर टिकून ठेवला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला कुठल्याही समस्या दूर होऊ शकतात किंवा पाहिजे असलेले परिणाम मिळू शकतात. जोपर्यंत आपल्या समस्या संयम आपण टिकवून ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणं शक्य नसतं. कारण काय असतं की बरेचदा जर एखाद्या व्यक्तीने योग्य त्या गोष्टी केल्या, योग्य त्या गोष्टी त्याने काही दिवस केल्या तर त्याच्यामध्ये सातत्य जरी ठेवलं पण परंतु कुठल्याही समस्या 100% दूर होईपर्यंत किंवा पाहिजे असलेला परिणाम संपूर्णपणे मिळेपर्यंत जर त्याचा संयम टिकून नाही राहिला तर मग कदाचित त्याला परिणाम मिळत नाही, पाहिजे तो परिणाम मिळत नाही. त्यासाठी संयम टिकून ठेवणे अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ज्या 12 गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यानंतर इतर सुद्धा गोष्टी असतात की ज्या अत्यंत महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं की जर आपल्या समस्या दूर करण्यासाठी आणि आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळवण्यासाठी जी आपल्याला मदत होऊ शकते ती म्हणजे सातत्यपूर्ण निसर्ग सानिध्य. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बरेचदा आता शहरी वातावरणात जे काही लोक राहतात तर त्यांना सातत्याने निसर्गाचं सानिध्य मिळणं अवघड असतं. परंतु जर आपण सातत्याने निसर्गाच्या सानिध्यात जात राहिलो आणि तर आपल्या ऑटोमॅटिकली आपली मनस्थिती प्रसन्न राहते किंवा आपल्याला ज्या काही समस्या असतात त्या संदर्भात आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर मार्गदर्शन मागू शकतो किंवा आपण त्या नैसर्गिक वातावरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला, निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असंख्य फायदे होत असतात आणि आपल्या समस्या सुटण्यासाठी आणि आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते. आणि खऱ्या अर्थाने निसर्ग हा आपला खरा हितचिंतक, मार्गदर्शक आणि मित्र आहे आणि तो ठरू शकतो. फक्त आपण तशा प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे. सातत्याने निसर्ग सानिध्य मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुसरी अशी गोष्ट आहे की जी आपल्याला सातत्याने मदत करू शकते ती म्हणजे आपण वारंवार डीप ब्रिथिंग केलं पाहिजे, दीर्घ श्वसन केलं पाहिजे आधीमध्ये, कमी कमी 1-1.5 तासातून एकदा. याचं कारण म्हणजे काय असतं की आपल्या शरीरासाठी जो आवश्यक प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतो की जो आपल्या सर्व पेशींच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं तो बऱ्याचदा नॉर्मल ब्रिदिंग मध्ये किंवा बऱ्याच लोकांची जी डेली लाईफस्टाईल असते त्याच्यामुळे तो पोहोचत नाही. त्याच्यामध्ये असं वारंवार आपण डीप ब्रिदिंग जर केला त्याच्यामुळं आवश्यक प्रमाणामध्ये आपला ऑक्सिजन शरीरामध्ये पोहोचतो, सर्व शरीराच्या सर्व भागांपर्यंत किंवा पेशींपर्यंत. त्याच्यामुळे शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते आणि त्याच्यामुळे आपली जी निर्णय क्षमता आहे ती सुद्धा चांगली राहायला मदत होत असते. तसंच त्या व्यतिरिक्त जी अजून महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मार्गातील अडथळे किंवा अडचणी सुद्धा आपण दूर केल्या पाहिजेत. काही आपल्या जीवनामध्ये काही अडथळे किंवा अडचणी अशा असतात की ज्या आपल्याला दिसत नाहीत किंवा अदृश्य असतात किंवा समजत नाही अशा असतात. तर त्या दूर करण्यासाठी आपण विशेष पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक कृती सातत्याने करत राहणे म्हणजे विशेष पद्धत जी आपल्याला केली पाहिजे ज्याच्यावरती आपण चर्चा केलेली होती प्रोग्राम मध्ये अगोदरच्या, की माफ करणे आणि क्षमा मागणे. म्हणजे कळत न कळतपणे इतर व्यक्तींच्या किंवा इतर
घटकांच्या माध्यमातून जर आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास झालेला असेल किंवा काही दुःख झालेलं असेल, नुकसान झालेलं असेल, तर त्यांना माफ करणे म्हणजेच काय की त्या घटना मनातून काढून टाकणे. तसंच आपल्या माध्यमातून जर इतरांना किंवा निसर्गाला किंवा इतर कुणालाही जर कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला असेल तर त्यांची क्षमा मागणे म्हणजे त्याही घटना आपल्या मनातून मुक्त करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने आपल्या मार्गातील किंवा जीवनातील दिसणारे किंवा न दिसणारे असे सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊ शकतात. म्हणजे बघा की अशा प्रकारे आपल्याला जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात त्या दूर करण्यासाठी जर आपल्या मार्गातले त्या जीवनातले जर अडथळे दूर झाले तर सहजपणे आपण समस्या दूर करून पाहिजे ते परिणाम मिळू शकतो. म्हणजे जसं आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे कोणतीही परिस्थिती हा एक परिणाम असतो आणि एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा परिणाम त्याच्या जीवनामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये किंवा अगदी लहानपणापासून ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या असतात, चांगल्या वाईट गोष्टी घडून गेलेल्या असतात किंवा ज्या ज्या गोष्टींचा त्याने एक्सपिरियन्स केलेला असतो, अनुभव घेतलेला असतो, त्या जो त्या वातावरणात किंवा ज्या संगतीमध्ये वाढलेला असतो त्याचा तो परिणाम असतो. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत असेल, नातेसंबंधाच्या बाबतीत असेल किंवा इतर आर्थिक परिस्थिती असेल एखाद्या व्यक्तीचा, तो एक परिणाम असतो. तो परिणाम बदलण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला नियोजनपूर्वक जी कृती असते ती जर आपण केली योग्य त्या मार्गदर्शनासोबत घेऊन तर आपल्या कोणत्याही प्रकारच्या ज्या समस्या असतात त्या सहजपणे दूर होऊन कोणत्याही बाबतीमध्ये आपल्याला जे पाहिजे ते परिणाम आहेत ते सहजपणे मिळू शकतात. त्यासाठी आपल्याला सातत्याने आपली कृती आवश्यकतेनुसार 1-2 महिना 3 महिन्यापर्यंत होणं गरजेचं आहे किंवा त्यासोबतच आपल्याला सातत्याने आपली प्रेरणा टिकून राहण्यासाठी सुद्धा आपण मार्गदर्शन घेत राहणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवणं हे नेहमीच एकदम शक्य असतं. तर आता आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर ज्या लोकांनी आता लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे त्यांनी आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपला प्रश्न विचारायचा आहे किंवा जे कोणी हे प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत आहेत त्यांच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल किंवा युट्यूब वरती जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आपला आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती आपण आपला प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. म्हणजे आता ही जी का आपण कृती बघितली की आपल्या कोणत्याही प्रकारच्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत त्या समस्या आपल्या संपूर्णपणे म्हणजे 100% दूर झाल्या पाहिजेत. तसंच आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम हा आपल्याला 100% मिळाला पाहिजे आणि हे नेहमीच शक्य आहे, एकदम शक्य आहे, प्रत्येकाला शक्य आहे. फक्त आपण एक मनावरती घेऊन की आपल्या समस्या सोडवायच्याच कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळवायचेच असं आपण मनावरती जर घेतलं आणि आपण आमच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्याही योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं आणि आपण सातत्याने जर कृती केली तर मग खऱ्या अर्थाने आपल्या या समस्या कुठल्याही प्रकारच्या दूर होऊ शकतात आणि आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात. तर आता ज्यांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे त्यांच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी आपला प्रश्न आम्हाला विचारायचा आहे किंवा जे कोणी हे प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत आहात तर त्यांच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल किंवा जे युट्यूबवरती कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांना काही प्रश्न असेल तर कुठल्याही आपल्याला काही समस्या असतील त्या संदर्भात जर आपल्याला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण आमचा जो काही नंबर आहे त्या नंबरवरती आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकता किंवा आपल्याला जे काही समस्या असतील त्या संदर्भात आपण चर्चा करू शकता. तर या प्रोग्रामचे अजून 2 दिवस बाकी राहिलेले आहेत. 20 आणि 21. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. तसंच प्रत्यक्षात मध्ये घडलेल्या गोष्टींची ज्या लोकांना जीवनामध्ये मोठमोठ्या समस्या होत्या किंवा मोठमोठ्या अडचणी होत्या, आरोग्याच्या समस्या होत्या, आर्थिक समस्या होत्या, नातेसंबंधात समस्या होत्या किंवा इतर काही समस्या होतात तर त्यांना कुठलीही शक्यता दिसत नव्हती की त्यांच्या समस्या दूर होऊ शकतात, त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी किंवा परिणाम मिळू शकतात. तरी सुद्धा त्या लोकांच्या समस्या 100% संपूर्णपणे दूर झालेल्या आहेत.
त्यांना पाहिजे त्या गोष्टी जशा पाहिजे होत्या तशा मिळालेल्या आहेत. तशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे त्यांना जशी पाहिजे तशी. तर हे जे काही शक्य झालेलं आहे त्यांना किंवा त्यांनी केलेलं आहे, तर ते त्यांनी नक्की कसं केलेलं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणासहित सांगितले जाणार आहे किंवा अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगितले जाणार आहेत. तर आपल्यापैकी अजून कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आम्हाला फोन वगैरे करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअपला मेसेज आपण कॉल करू शकता. तर आता आपण आजचा आजचा जो कार्यक्रम आहे तो संपवत आहोत. तर आजचा हा लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं, तसंच या प्रोग्रामचं सातत्याने रेकॉर्डिंग बघणाऱ्या सर्वांचं आणि युट्यूबवरती जर कोणी हा प्रोग्राम किंवा व्हिडिओ बघत असेल, तर सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.